नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आज एक नवीन व्हिडिओ शेअर करते. यातल्या रांगोळीसुद्धा नवीन आहेत. चला तर मग काढूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 रांगोळी काढणार आहोत एकूण. तेही अगदी झटपट काढता येणाऱ्या आणि अगदी मन भरून येतील अशा या रांगोळी आहेत. साध्या, सोप्या आणि दिसायला सुरेख रांगोळी आहेत. चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी 3 असे मोठे डॉट्स देऊन त्याला वाटीने प्रेस करून घेतले आणि बोटाच्या सहाय्याने इथे मी त्याला असा आकार देऊन घेतला आहे, म्हणजे चक्र काढून घेतलेले आहेत तिन्हीनी. आणि तिन्हीच्या मध्ये जी जागा आहे तिथे आपण अशा 2 पाकळ्या काढल्यात आणि एक उभी पाकळी काढून घेतलेली आहे. तर इथे बघा, काढते मी अशी तिन्ही पाकळ्या काढून घेतल्यात आणि त्या खालती एक असं डॉट्स देऊन बोटाने प्रेससुद्धा करून घेतले आणि मधोमध मी पिवळ्या रांगोळीने एक असा डॉट्स देऊन घेतला आहे. आणि या उभ्या पाकळ्या आहेत त्या आपण थोड्याशा हलक्याशा भरून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, आजच्या सगळ्या रांगोळी खूप सुंदर आहेत आणि युनिकसुद्धा आहेत. नक्कीच तुम्हाला आवडतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. रांगोळी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि लाईक केल्यानंतर हाईपचं एक ऑप्शन येतं, त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे आपला व्हिडिओ अजून मैत्रिणींपर्यंत पोहोचायला मदत होईल. तर इथे बघा, मी या त्या छोट्या पाकळ्यांवरती येलो रांगोळीने असे छोटे छोटे डॉट्स दिलेत आणि मोठ्या पाकळ्यांवरती लाल डॉट्स दिला आहे. तर ही झाली आपली पहिली रांगोळी. अगदी झटपट आणि युनिक रांगोळी तयार झालेली आहे आपली इथे. तर आपण इथे दुसरी रांगोळी काढूयात. तर मी इथे 3 लाईन देऊन घेतल्यात, 2 मोठ्या आणि मधली लाईन थोडीशी छोटीशी देऊन घेतली आहे. आणि दोन्ही साईडने आपल्याला असे 2 खालच्या साईडने 2 आणि वरच्या साईडने 2 असे चक्र काढून घ्यायचे आहेत. आणि त्याच्या मधोमध आपल्याला एकूण असे 5-5 असे मोठे मोठे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत दोन्ही साईडने, खालच्या साईडने. तर पहिले आपण आतल्या साईडने ओढून घेऊयात आणि मग नंतर बाहेरच्या साईडने ओढूयात. तर इथे अशा लांब ब्रशच्या तयार झाल्यासारख्या तयार होतील. मध्ये आपण ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे थोडे मोठे साईडचे डॉट्स देऊन घेऊयात. आणि ज्या पाकळ्या आपण आत ओढल्या होत्या सेम त्याच पद्धतीने आपल्याला बाहेरच्या साईडने सुद्धा ओढून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, सेम आपण दोन्ही साईडने बाहेरच्या साईडने सुद्धा ओढून घेऊयात. आणि आपण ज्या ज्या लाईन दिल्या होत्या त्या साईडने सुद्धा आपण लाल रांगोळीने असे डॉट्स देऊन. तर आपण दोन्ही साईडच्या ज्या छोट्या लाईनच्या साईडला आपण अशा गुलाबी रांगोळीने एक मोठा आणि एक त्यापेक्षा छोटा आणि एक त्यापेक्षाही छोटा अशी गुलाबी रांगोळीने डॉट्स देऊन घेतलेत. तर मैत्रिणींनो, ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आणि अगदी युनिक आहे. तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही रांगोळी. तर आजच्या रांगोळीपैकी कोणती रांगोळी तुम्हाला जास्त आवडली सांगायला विसरू नका आणि तुमच्या दारामध्ये सुद्धा काढायला विसरू नका. तर आपण इथे आता तिसरी रांगोळी काढतो आहे. ऑरेंज आणि पिवळ्या रांगोळीने मी अशा 2 लाईन मारून घेतलेल्या आहेत आणि त्याखाली आणि वरती छोटा छोटा एक डॉट्स देऊन बोटाने प्रेस करून सुद्धा घेतलेला आहे. तर हे बघा, त्यावरती आपल्याला अशा एक थोडं मोठ्या साईडची पाकळी काढून घ्यायची आहे आणि त्या साईडने एक आपण तुरा काढायचा आहे आणि या साईडने सुद्धा एक तुरा काढून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या साईडने आपण असे 5-5 डॉट्स देऊयात, एक मोठा आणि त्यापेक्षा छोटे छोटे असे देत जायचे आहेत. आणि त्या पाकळीमध्ये आपण हलकासा पांढरी रांगोळी भरून घेऊयात आणि साईडने सुद्धा आपण असे 2 छोटे छोटे डॉट्स देऊन घेऊयात. तर ही सुद्धा अगदी झटपट आणि युनिक, पटकन तुळशीसमोर, देवासमोर कुठेही काढता येईल अशी छोटीशी रांगोळी आहे. त्यावरती सुद्धा अशा 2 लाईन देऊन एक डॉट्स दिलेला आहे. ही सुद्धा रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडेल, कारण झटपट काढता येणारी, अगदी 1 मिनिटाच्या आत होऊन जाईल अशी ही रांगोळी आहे मैत्रिणींनो. आपल्या चॅनलवरती सगळ्या रांगोळी खूप छोट्या आणि मस्त रांगोळी, डिझाईन सुंदर आणि अगदी पटकन काढता येतील अशाच रांगोळी आहेत. तर हे बघा, आपण इथे रांगोळी काढतो. इथे सुद्धा फ्रीहँड रांगोळी डिझाईन काढलेली आहे. आपण अगोदर एक पाकळी काढून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडने 2 आपल्याला अशा कुयऱ्या काढून घ्यायच्या आहेत. आणि त्यामध्ये मी लाल रांगोळीने एक डॉट्स देऊन घेतलेला आहे आणि खालच्या साईडने आपल्याला सेम पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, तर मी एक अशा 3 पाकळ्या काढून घेतल्यात खालच्या साईडने आणि त्यासुद्धा आपल्याला हलक्याशा भरून घ्यायच्या आहेत. प्रत्येकीला काढता येतील अशा छोट्या छोट्या रांगोळी आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत असते, जेणेकरून बघितल्यानंतर प्रत्येकीला काढाव्या वाटतील आणि पटकन काढून सुंदरसुद्धा दिसतील आणि अगदी कमी जागेत आणि अगदी कमी कलर वापरून आपल्याला रोजच्यासाठी छोट्या छोट्याशा मात्र नवीन नवीन रांगोळी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते. तर नक्कीच तुम्ही रांगोळी आवडत असतील तर पाहत राहा. रांगोळी काढायला येत असतील तर नक्कीच तुम्ही रोज नवनवीन रांगोळी तुमच्या दारामध्ये काढा, देवघरात काढा, तुळशीसमोर काढा. आणि काढायलाही तेवढ्या जमत नसतील तर तुम्ही रोज रोज रांगोळी काढत चला, नक्कीच तुम्हाला रांगोळी जमतील. कोणत्याही गोष्टीची थोडीशी आपण प्रॅक्टिस केली का ती गोष्ट आपल्याला हळूहळू जमायला लागते.
तुम्हाला जर नक्कीच रांगोळी आवडत असतील तर तुम्ही रोज देवघरामध्ये एक, आपल्या दारामध्ये एक आणि तुळशीसमोर एक, छोट्या अगदी छोट्या कडा. आपल्या चॅनलवरती भरपूर रांगोळी आहेत. इन्स्टा आय डीवरती सुद्धा भरपूर अगदी तुम्हाला 15 सेकंदामध्ये काढायला पाहायला मिळतील अशा रांगोळी अपलोड केलेल्या आहेत. तिथे सुद्धा जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. तिथे सुद्धा तुम्ही रांगोळी पाहू शकता आणि रोज प्रॅक्टिस केली का सहज तुम्हाला रांगोळी काढायला जमून जाईल. तर मला सुद्धा काही एवढ्या छान येत नाहीत, मी सुद्धा काढायचा प्रयत्न करत असते, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत असते. तर हे बघा, इथे सुद्धा ही आपली रांगोळी काढून तयार झालेली आहे. इथे आपण समोरची रांगोळी काढूयात. हे बघा, मी इथे एक क्वेरी काढून घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित इथे आकार सुद्धा मी देऊन घेतलेला आहे या पद्धतीने. आपण साईडला आता त्याच्या 2 अशा पाकळ्या काढून घेऊयात. अगदी साधी सोपी रांगोळी आहे, फ्रीहँड रांगोळी आहे, कुणालाही काढता येईल. जशी जमेल तशी काढायची. आपल्याला जसा आकार आवडतो तसा तिथे थोडाफार तुम्ही चेंजसुद्धा करू शकता, नाही आला तर स्किपसुद्धा करू शकता. तर हे बघा, मी इथे 3 अशा लाईन ओढून घेतलेल्या आहेत आणि त्याखाली मी लाल रांगोळीने असा डॉट देऊन घेतलेला आहे आणि यासुद्धा पाकळ्या आपल्याला हलक्याशा भरून घ्यायच्या आहेत वरच्या साईडने. आणि जी क्वेरी काढली होती त्यामध्ये आपण असं एक चक्र काढून घेऊयात आणि त्यावरती असे 3 डॉट्स देऊयात आणि आपण जी लाल रांगोळीने डॉट्स दिले आहेत त्याखाली आपण अशा 4 पाकळ्या काढून घेऊयात. हे बघा, अगदी सोपी आहे आणि सुंदरसुद्धा दिसेल रांगोळी. रोज त्याच रांगोळी काढून कंटाळा येतो, काहीतरी नवीन काढायचं असतं रोज, त्यामुळे छान वाटतं आणि एक प्रसन्नसुद्धा वाटत असतं. यासुद्धा पाकळ्या आपण हलक्याशा भरूयात आणि लाल आणि पिवळ्या रांगोळीने वरती डॉट्स देऊयात. सॉरी, मी इथे गुलाबी रंग वापरलेला आहे. गुलाबी रांगोळीने आणि पिवळ्या रांगोळीने आपण असे एक डॉट्स देऊन घेऊयात. तर हे बघा, ही सुद्धा नवीन रांगोळी आणि सिंपल पटकन काढून होणारी ही रांगोळीसुद्धा तयार झालेली आहे मैत्रिणींना. तर हे बघा, इथे सुद्धा काढून झालेली आहे. आता पुढची रांगोळी काढूयात आपण. तर इथे मी पारव्या रांगोळीने आणि गुलाबी रांगोळीने अशा 2 लाईन ओढून घेतल्यात आणि दोन्ही साईडने आपल्याला एक थोडे मोठ्या साईडचे डॉट्स द्यायचे आहेत आणि प्रेस करून इथे चक्र काढून घ्यायचे आहेत आपल्याला. अगदी झटपट होणारी आहे, सहजच तुम्ही ही रांगोळी काढू शकता आणि त्यावरती आपल्याला 2 डॉट्स द्यायचे आहेत, एक मोठा आणि एक छोटासा. अगदी झटपट तुळशीसमोर पटकन काढून होणारी ही रांगोळी आहे. हे बघा, खालच्या साईडने एक मोठा आणि 2 छोटे आणि साईडला सुद्धा आपण लाल रांगोळीने. तर मैत्रिणींनो, ह्या होत्या सुंदरशा अशा आजच्या रांगोळी. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.